नमस्कार, तृप्तीज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे क्रिस्पी गवार फ्राय। चला तर मग बघूयात कशी बनवायची क्रिस्पी गवार फ्राय। आणि तुम्हाला जर गवारीची शेंग आवडत नसेल, तुम्हाला जर गवारीच्या शेंगेची भाजी आवडत नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय केलीच पाहिजे। इतकी मस्त होते ना ही गवार फ्राय, नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। जरी गवारीची भाजी तुम्ही खात नसाल ना तरी गवार फ्राय मात्र खायला चालू कराल। तर आज जी आपण क्रिस्पी गवार फ्राय बनवणार आहे त्यासाठी आपल्याला ही जी गवारीची शेंग आहे ती सर्वप्रथम निवडून घ्यायची आहे। तर मी ही जवळजवळ 200 ग्रॅम एवढी गवारीची शेंग घेतली आहे। तर ही जी गवारीची शेंग आहे ती आपल्याला सर्वप्रथम अशी निवडून घ्यायची आहे। ही दोन्ही बाजूनी जी टोके आहेत ती काढून आपल्याला व्यवस्थित अशी ही गवारीची शेंग जी आहे ती निवडून घ्यायची आहे। हे बघा, अशा रीतीने आपल्याला ही गवारीची शेंग जी आहे ती निवडून घ्यायची आहे। आणि ज्याप्रमाणे आपण यापूर्वी एक रेसिपी अपलोड केली होती क्रिस्पी करेला फ्राय म्हणून, सेम तशीच आपल्याला ही गवारीची शेंग सुद्धा फ्राय करायची आहे। अगदी त्याच पद्धतीने मी क्रिस्पी गवार फ्राय सुद्धा बनवणार आहे। हे बघा, अशा रीतीने ही जी गवारीची शेंग आहे ती आपण निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे। आता एका बाउल मध्ये मी या ज्या गवारीच्या शेंगा निवडून घेतल्या आहेत त्या घेतल्या आहेत। आता आपण यामध्ये एक अर्धा लिंबाचा रस टाकून घेऊया। हाफ टीस्पून मी यामध्ये हळद घालत आहे। 1 टीस्पून धनेपूड घालत आहे आणि 1 टीस्पून मी जिरा पावडर यामध्ये घातली आहे। चवीनुसार मी मीठ टाकत आहे। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ घालायचं आहे। आणखी 2 टेबलस्पून एवढं आपण आपलं हरभरा डाळीचं पीठ घालणार आहे। 1 चम्मच मी यामध्ये रवा टाकत आहे। 1 चम्मच कॉर्नफ्लोअर मी यामध्ये घातला आहे। हे थोडंसं तीळ सुद्धा मी यामध्ये वरून घालणार आहे आणि ही थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी घेतली आहे। आता हे सर्व जे मिश्रण आहे ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा रीतीने आपल्याला हे सर्व जे मसाले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आवश्यकतेनुसार थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे। जर मिश्रण खूपच ड्राय असेल तर थोडंसं पाणी घालून आपल्याला शेंगा ज्या आहेत त्या एकत्रित मिक्स करून घ्यायच्या आहेत। हे बघा, मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा देत आहे यामध्ये। हे बघा, मस्त असं आपल्या सर्व गवारीच्या शेंगांना कोटिंग झालेलं आहे। आता तर या ज्या आता गवारीच्या शेंगा आहेत त्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। हे बघा, तेल जे आहे ते आता चांगलं गरम झालं आहे। आता आपण या ज्या गवारीच्या शेंगा आहेत त्या यामध्ये फ्राय करून घेऊया। हे बघा, छान अशी आपली गवारीची शेंग तळली गेली आहे। त्या आता आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये। हे बघा, छान अशा आपल्या गवारीच्या शेंगा ज्या आहेत त्या तळल्या गेल्या आहेत। त्या आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊयात। आणि तेलामध्ये जेव्हा आपण या शेंगा टाकतो ना गवारीच्या, तेव्हा त्या लगेच पण हलवायच्या नाहीत, नाहीतर काय होतं त्याच्यावरचं जे कोटिंग आहे ना ते डिस्टर्ब होतं। सो लेट इट गेट फिक्स। हे बघा, आता जे या शेंगावरचं कोटिंग आहे ते फिक्स झालेलं आहे। आता आपल्याला या ज्या शेंगा आहेत त्या आपण पलटू शकतो। हे बघा, आता आपण तेलामध्ये या पलटू शकतो। थोडा वेळ कोटिंग फिक्स होईपर्यंत थांबायचं आणि नंतर या शेंगा आहेत त्या आपल्याला तेलामध्ये थोड्याशा वरती खालती हलवून घ्यायच्या, जेणेकरून सर्व बाजूनी चांगल्या भाजल्या जातील। हे बघा, आता या शेंगा ज्या आहेत त्या चांगल्या तळल्या गेल्या आहेत। हे बघा, मस्त अशी आपली क्रिस्पी गवार रेडी आहे। हे बघा,
मस्त क्रिस्पी होते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। परत भेटू तृप्तीज रेसिपीज मध्ये अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत टाटा, बाय बाय।